तर भावांनो, तुम्हाला माहितीच आहे आपण इकडे एका सिक्रेट प्रोजेक्टवर काम करत होते. ही लोकेशन कुठे आहे ते नाही सांगणार, कारण जेव्हा आपला प्रोजेक्ट कंप्लीट होईल त्यानंतर मी सांगेल इथे. पण इथे खोदत असताना म्हणजे मी इकडे मायनिंग करत होता. हे बघा, हे पूर्ण डोंगरामध्ये इकडे कुठे पण तलाव वगैरे काहीच नाही मिळत. पण भाई इकडे म्हणजे हे बघा, इकडे कुठेच आजूबाजूला तुम्हाला तलाव किंवा काहीच नाही दिसत. आणि इकडे अचानक पाणी कुठून आला तेच नाही समजलं. अचानक मी इकडे खोदत होता आणि इकडे पाणी यायला स्टार्ट झालं आणि खोदता ना खूप पाणी आलं. म्हणजे डायरेक्ट जेवढं आपण खोदलेलं ना त्यात सर्वमध्ये पाणी भरून गेलं. तर आता आपल्याला इथे बघा, ह्याच्यात गेलं ना तर ह्याच्यात बाहेर दुसरं कुठे जायला रस्ता नाही मिळत. इथे आपण पहिला जी मशाल लावलेली आहे ती आहे. त्यानंतर हे बघा, इथून पाणी येतं, पण हा पाणी येत कुठून नाही ना भाई, तेच नाही समजत मिळत. हा वाला सीन आहे. बाकी हे खालून पण कुठून फुडत नाही मिळत, मायनिंग होत नाही मिळत. आणि जे पण आहे ना ते आपण मधपर्यंत आलेलं आहे आणि अचानक पाणी यायला स्टार्ट झालेलं आहे. तर आपल्याला हे शोधायला लागेल की हा पाणी ना येतो कुठून ना. कारण काहीतरी सीन असेल गेमचा, म्हणजे काहीतरी मेकॅनिझम असेल, काहीतरी फिजिक्स असेल किंवा काहीतरी यांची टेक्निक असेल. पण आपल्याला शोधायला लागेल हा पाणी येतो कुठून ना. कारण जे आपण प्रोजेक्ट बनवत आहेत ना त्यामध्ये असं कुठून ना पाणी येऊन चालणार नाही भाई. कारण आपल्याला थोडं युनिकवालं बनवायचं आहे. काय ते नाही सांगणार, जेव्हा आपलं बनवून होईल तेव्हा समजेन. पण ते बनवायच्या आधी पण मी अशी व्हिडिओज टाकत राहीन, म्हणजे तुम्हाला पण अपडेट्स मिळत राहतील की आपण काय करत आहेत, कुठे मायनिंग करत आहेत आणि काय प्रोजेक्ट बनवत आहेत. आणि तुम्ही थोडं लिंक करू शकतात. बाकी जेव्हा आपला प्रोजेक्ट कंप्लीट होईल त्यानंतरच मी पूर्ण व्हिडिओ पण टाकेल आणि ते एक्सप्लेनसुद्धा करेन. त्या पहिला नाही भाई, त्याच्या पहिला आपण असेच छोटे क्लिप्स देऊ. बाकी जे इकडे आहे ना, ओके, आय डोंट नो भाई, हे म्हणजे पाणी कुठून येत आहे ना तेच नाही समजत मला. तर तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केलं तर काय करतात भावांनो, यार सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, जस्ट VHD, JUSTVHD करून आपली आय डी आहे. तर इंस्टाग्रामवरसुद्धा फॉलो करा. असे मी क्लिप टाकत राहीन. हा गेम ॲक्च्युली मी आता करंटली म्हणजे 1 तास, 2 तास, 3 तास असा खेळत आहे. तर आपला प्रोजेक्ट पण लवकरच कंप्लीट होईल असं मला तरी नाही वाटत. कारण प्रोजेक्ट थोडा मोठा आहे आणि आपल्याला अजून म्हणजे असं वेगळं काय एकदम क्रिएटिव्ह असं बिल्ड करायचं आहे. हां, जे बिल्ड करायचं आहे ना ते क्रिएटिव्ह असलं ना तर ह्याची जी प्रोसेस आहे ना बोरिंग आहे. कारण हे इतकं फोडत बसायचं म्हणजे बोरिंग वाटते. पण जे आपल्याला बनवायचं आहे ते आपण बनवून राहतील. हा वाला सीन आहे. बाकी पहिला हा पाणी कुठून नाही येतो ना ह्याचा थोडासा शोध लावायला लागेल की जमिनीत नदी आहे डोंगरामध्ये किंवा कुठे तलाव आहे ते ह्याला येऊन मिळालेलं आहे. हे आपल्याला काहीच आयडिया नाही मिळत भावांनो. तर पहिला आपल्याला ह्या शोध लावायला लागेल की इथे सीन काय आहे ॲक्च्युअल. कारण काय म्हणजे काय सांगू भावांनो यार. तर बाकी एकदम सेट. आणि सध्या तर आपण ह्याच गेमवर फोकस करणार आहेत. ह्या चॅनलवर म्हणजे ह्याच गेमवर फोकस करतील. जर तुम्हाला अजून दुसरे गेम प्ले बघायचे असतील ना तर VHDANG वेदांत, VHDANG यूट्यूबवर सर्च करा. म्हणजे दुसरे गेम प्लेसुद्धा येतील. जसं आपण स्कारफोल खेळत आहेत, रोब्लॉक्स खेळत आहेत, डॉक्टर ड्रायव्हिंग, अजून खूप सारे गेम खेळत आहेत. तर ते पण व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा. बाकी ह्या चॅनलवर आपण सध्या ह्याच म्हणजे माइनक्राफ्ट नाही मिळत, हा वेगळा गेम आहे. पण माइनक्राफ्टसारखाच गेम आहे. तर आपण ह्याच्यावरच म्हणजे फोकस करतील. कारण आपल्याला हा प्रोजेक्टसुद्धा कंप्लीट करायचा आहे. आणि त्यासोबत ना मला इथे वेगवेगळे डिफिकल्टीज येत आहेत. म्हणजे कुठून पाणी निघत आहे, कुठून डोंगरच संपत आहे. तर ते पण आपण पुढे बघू. म्हणजे पुढे परत झालं ना तर दाखवेन. आता परत मागे जायचं, कारण त्याचे क्लिप माझ्याकडे मिळत नाही. आता मी स्क्रीन रेकॉर्डिंग तेव्हा पण चालू करायला विसरलेलो. आता आपण स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा चालू केली. जसं पाणी लागलं ना तर थोड्या वेळात मला आठवलं यार स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केलं पाहिजे. आणि मी स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करून क्लिप घेतली. मी ॲक्च्युली प्रोजेक्ट कंप्लीट करूनच रेकॉर्ड करणार होतो, म्हणून पहिल्याचं बहुतेक मी रेकॉर्ड नाही केलं. पण आता हे आपण रेकॉर्ड करतील. जे पण आपल्या डिफिकल्टीज येतील ना ते आपण रेकॉर्ड करतील. बाकी असंच नाही की नुसता गेम प्ले आपण जे डिफिकल्टी येतील तेच आपण रेकॉर्ड करतील. बाकी प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावरच तुम्हाला माहिती पडेल की काय सीन आहे. तर तुम्ही अजून सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करा, जस्ट VHD करून आपली आय डी आहे, तर त्याला पण फॉलो करा. आणि बाकी जस्ट VHDANG यूट्यूबवर सर्च केलं ना VHDANG तर तुम्हाला दुसरे पण गेम प्ले बघायला भेटतील भावांनो. तर
आणि तुम्ही कमेंट करून सांगू शकता की अजून आपण ह्यामध्ये काय करू शकतो, कारण तो प्रोजेक्ट कंप्लीट करताना आपण ह्याच्यामध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी करणार आहेत. आणि दुसरा कोणता गेम जर तुम्हाला माहिती असेल जो आपण ट्राय करायला हवा, तर तो पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. PC गेम नाही, मोबाईल गेम. तर चला भावांनो यार, सबस्क्राईब करा.